लास्ट व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की महाराष्ट्र स्टेटमध्ये जे काय आपले 41 गव्हर्नमेंट कॉलेज होते लास्ट इयर काउन्सिलिंगमध्ये, तर त्यांच्या जेवढ्या कॅटेगरी वाईज सीट होत्या त्याचं कॅल्क्युलेशन करून की गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ 2026 साठी किती जाणार आहे स्टेट कोट्यामधून 85% सीटसाठी कॅटेगरी वाईज. आज आपण या छोट्याशा चॅनलवर छोट्याशा व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की महाराष्ट्र स्टेटमध्ये जे काय जवळपास आपल्याला 23 प्रायव्हेट या फिर सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बघायला भेटतात ना, तर त्यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाणार आहे याचा आपण सखोल अभ्यास करणार आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवणे, जे काय वेदांता मेडिकल कॉलेज आहे पालघरचं, त्याचा कट ऑफ किंवा त्याच्या सीट ज्या आहेत त्या मी या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करत नाहीयेत, कारण त्या ठिकाणी तुम्हाला खूप कमी मार्क पण सीट अलॉटमेंट होऊ शकतं, कारण तिथं कुठल्याही विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा बेनिफिट दिला जात नाहीये. सर्व विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला एक समान फीस बघायला मिळते, त्याच्यामुळे त्या कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो अजून खूप जास्त कमी पण असू शकतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं आहे. जसं मी तुम्हाला शेअर केलं की आपण कट ऑफ कोणत्या गोष्टीचा विचार करून करतोय, तर पहा इथं मी त्या गोष्टी मेन्शन केल्या, जसं की 2024चा जो आपला एक्झाम झाला होता तेव्हा सगळ्यात जास्त कट ऑफ गेला होता. त्याचबरोबर जे काही नीट कोचिंगवाले टीचर्स लोक राहत आहे ना, तर त्यांच्यासोबत पेपरचा डिफिकल्टी लेवल चर्चा करून किंवा त्यांचं काय म्हणणं ह्याचा विचार करून आपण हा कट ऑफ तयार करत आहे. त्याचबरोबर नीट यूजी 2025 मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की सगळ्यात कमी कट ऑफ गेलेला होता. तर नीट 2025चा सगळ्यात कमी कट ऑफ होता, 2024चा सगळ्यात जास्त कट ऑफ होता. आणि या वर्षीच्या पेपरचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं असेल तर तुम्हाला एक आयडिया आली असेल की 2024 पेक्षा जास्त कट ऑफ जाणार नाहीये. त्याचबरोबर नीट 2025 पेक्षा कमी पण कट ऑफ जाणार नाहीये. म्हणजे 2024 आणि 2025च्या आतमध्ये जो आहे तो आपल्याला कट ऑफ या ठिकाणी बघायला भेटेल. त्यानंतर आपण कॅटेगरी वाईज सीट बघतो, जसं की तुम्ही एनटीसी कॅटेगरी मधून येताय, एनटीपी कॅटेगरी मधून येताय किंवा व्हीजे कॅटेगरी मधून येताय, तर तुमच्या कॅटेगरीसाठी टोटल किती जागा आहे गव्हर्नमेंट एमबीबीएसच्या, प्रायव्हेट एमबीबीएसच्या, आणि एसएमएल लिस्ट मध्ये किती विद्यार्थी असे जे की तेवढ्या सीट पुरता कॅटेगरी रँक जे आहे ते गेन करतात. त्या विद्यार्थ्यांचा विचार जो आहे तो लास्ट 3 वर्षापासून करून आपण हा कट ऑफ तुमच्याबरोबर शेअर करत आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी 2021-22 पासून आम्ही काउन्सिलिंग प्रोसेस करतो, तर आमचा जो पर्सनल अनुभव आहे त्याला पण आम्ही या ठिकाणी इन्क्लूड करून जो आहे तो कट ऑफ तुमच्याबरोबर शेअर करत आहे. जर तुमच्या मनात व्हिडिओ संपल्याच्या नंतर एखादी शंका जर शिल्लक राहत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करा, आम्ही तुम्हाला त्याचा रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करू. सोबत तुमची कॅटेगरी शेअर करतोय, त्याचबरोबर तुमचा नीट स्कोर किती पाहिजे याची एक एक्सपेक्टेड रँक शेअर करतोय किंवा 470 ते 480 अशा प्रकारे, तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. जर आपण एससी कॅटेगरीचा विचार केला तर 475 ते 485 जो आहे तो आपला एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे. एसटी कॅटेगरीसाठी हाच कट ऑफ जो आहे तो आपण 330 ते 340 एवढा काढलाय. पाहता हे स्कोर जरी तुम्हाला कमी वाटत असतील ना, तरी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणे की आपलं महाराष्ट्र स्टेट जे आहे ना ते क्लोज स्टेट आहे. त्याच्यामुळे काय होतं, ज्या एसटी कॅटेगरीच्या सीट आहेत ना ते एसटी कॅटेगरीच्याच मुलांना अलॉटमेंट केले जातात. ही पण गोष्ट तुम्हाला आठवण ठेवणं पडेल. त्यानंतर जर आता आपण व्हीजे कॅटेगरीचा विचार करतो तर व्हीजे कॅटेगरीमधून तुम्हाला 505 ते 515 पर्यंत सीट अलॉटमेंट होऊ शकतं. एनटीबी कॅटेगरीसाठी 480 ते 495 तुम्ही एक्सपेक्टेड घेऊन चलू शकता. एनटीसी कॅटेगरीसाठी 535 ते 545 एवढा आपला एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे. एनटीडी कॅटेगरीसाठी 540 ते 550 तुम्ही घेऊन चलू शकतात. एनटीडी कॅटेगरी झालं, ओबीसी कॅटेगरी झालं, एसीबीसी कॅटेगरी झालं आणि ओपन कॅटेगरी झालं, या कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो तुम्हाला लगभग सेम बघायला भेटतो. फक्त एनटीसी कॅटेगरीचा 1 किंवा 2 मार्कानं तुम्हाला कमी कट ऑफ बघायला भेटेल. बाकी सगळ्या कॅटेगरीचा नियर बाय सेमच असतो. ओबीसी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 547 ते 555 तुम्हाला एवढा कट ऑफ बघायला भेटेल. एसीबीसी कॅटेगरी मधून जवळपास 535 ते 545 जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी कट ऑफ दिसून येईल. त्यानंतर जर आपण ईडब्ल्यूएसचा विचार केला तर ईडब्ल्यूएस मधून कुठल्याही प्रकारे सीट अलॉटमेंट जे आहे ते प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला होत नाहीये, त्याच्यामुळे मी कुठल्याही प्रकारे ईडब्ल्यूएसचा कट ऑफ या ठिकाणी ऍड केला नाहीये. तर ईडब्ल्यूएसचा जो कट ऑफ आहे तोच तुम्हाला ओपन कॅटेगरीचा कट ऑफ घेऊन चाललाय. आता ओपन कॅटेगरी ईडब्ल्यूएसचा ईबीसीचा जर कट ऑफ बघितला तर 545 ते 557 एवढा तुम्ही या ठिकाणी घेऊन चालू शकतात. डिफेन्स झालं, फिजिकल हँडिकॅप झालं, हिल एरिया झालं, कुठल्याही प्रकारे सीट रिझर्वेशन जे आहे ते प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये तुम्हाला बघायला मिळत नाही, त्याच्यामुळे तो डाटा आम्ही व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करत नाहीयेत. जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग करायची असेल किंवा येणारी प्रत्येक अपडेट जी आहे ती पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये मराठीमध्ये एक्सप्लेन करून जर हवी असेल तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप किंवा मग टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तिथे आम्ही तुम्हाला पीडीएफ जी आहे ती डेफिनेटली शेअर करू.